दंडवत हो. स्मृतीस्थळ निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये 26 क्रमांकाच्या स्मृतीपासनं पुढील स्मृती आपण बघणार आहोत. चांगदेव भट प्रीती विधान श्रवणी सूचिकानुवादू. चांगदेव भट यांनी प्रीती विधान श्रवणी म्हणजे प्रीती विखो होईजे हे वचन जे सांगितलेलं आहे स्वामींनी, की कुणी जर का स्नेहपूर्वक आपल्याला काही देत असेल तर त्या प्रीतीच्या म्हणजे स्नेह म्हणजे प्रीती म्हणजे स्नेह किंवा धर्मबुद्धीने जे दिल्या जात आहे ते देत असताना ते विधान श्रवणी म्हणजे त्यांनी ज्या काही विधींचं अनुपालन केलं चांगदेव भटांनी, त्यावर भटोबास त्यांच्याबद्दल सूचिकानुवादू असं म्हणतात. म्हणजे त्यांचं समयसूचकतेबद्दल भटोबासांनी प्रशंसा केलेली आहे. एक वेळ चांगदेव भट 7 वासनिकांचे जेविले. एकदा चांगदेव भट जे आहेत ते 7 वासनिकांचे जेविले. अर्थातच 7 ठिकाणी त्यांनी थोडं थोडं अन्न ग्रहण केलेलं आहे. आता मुळातच एकदम 7 ठिकाणी जेवून मग भिक्षा करुनी गंगे जेविले आणि परत भिक्षा मागून परत जो विधी विधान आहे तो काही टळू दिला नाही आणि भिक्षाही मागितली. आणि स्वामींनी सांगितलेलं आहे की भिक्षा मागूनही नदी तरी भोजन करायला सांगितलेलं आहे, ते सुद्धा त्यांनी केलेलं आहे. म्हणजे हे सुद्धा साधलं आणि ते सुद्धा साधलेलं आहे. अर्थातच जे कोणी वासनिक आहेत, म्हणजे स्मृतीस्थळामध्ये वासनिक हा शब्द आलेला आहे. वासनिक म्हणजे प्रपंचात असून ईश्वर धर्माचं यथायोग्य वचनाच्या आधारे अनुपालन करणारे जे गृहस्थश्रमी आहेत ते वासनिक या पदामध्ये मोडतात. आणि त्यांनी ते प्रीतीपूर्वक ते अन्न दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांच्या दातृत्वाचा जो भाव आहे तो कसा आहे, स्नेहपूर्वक त्यांनी ते दिलेलं आहे. मग त्यामध्ये पण त्यांनी जेवढं दिलं तेवढं खाल्लं असं नाही बरं का. त्यांनी जे काही दिलं त्यातलं थोडंसं ग्रहण केलेलं आहे की त्यांना त्याचं समाधान वाटलं की काही का होईना. जसं समजा दूध दिलेलं आहे ग्लासभर, तर त्याच्यामधलं थोडंसं एक घोट फक्त घ्यायचा झालं, म्हणजे त्या लोकांनाही समाधान आणि यांचंही जे काही प्रीती विखो होई जे कोणी प्रीतीपूर्वक काय जर का देत असेल, परंतु ते आपल्या परिच्छेदामध्ये बसलं पाहिजे. आपण ज्या गोष्टीचा परिच्छेद केलेला आहे तो पदार्थ कोणी देत असेल तर मग तिथे प्रीती विखो होणे नाही, तिथे सांगावं की नाही माझा परिच्छेद आहे. आणि एकदा जर का आपल्याला कळालं की ह्यांचा या पदार्थाचा परिच्छेद आहे तर आपण तोच पदार्थ बनवू नये बरं का, है ना. एखाद्याचा गोडाचा परिच्छेद आहे तर आपण गोडच बनवतो आणि मग ते गोडच नाही घ्याच मी बनवलेलं आहे, तर आपणही परिच्छेद विचारायचा. अनेक ठिकाणी आता विचारतात बरं का, तुमचं पथ्य पाणी काय असं नाही विचारत. काय विचारतात, आपलं परिच्छेद काय आहे. थोड्या ह्या धुळे परिसरामध्ये जर का गेलो तर तिथे विचारतात तुमचा परिच्छेद कसला आहे काय. नाही गोडाचा परिच्छेद आहे, मग ते गोड बनवायचं नाही. म्हणजे अशा प्रकारे एका ठिकाणी तर ते म्हणाले की मला गाजरचा हलवाच आम्ही बनवू. म्हटलं मी गोड खात नाही, तरी त्यांनी ते बनवून आणलं बरं का. मी म्हटलं मी गोड खात नाही, तुम्हाला काल सांगितलं. नाही हे बिना साखरेचं आहे, म्हणजे काहीच नाही त्याच्यामध्ये. म्हटलं मग गाजरच आणलं असतं नुसतं, ते जास्त पौष्टिक ठरलं असतं. म्हणजे आपलं ते समाधान होत नसतं गोड खाऊ घातल्याशिवाय. आणि नेमकं ते आमच्या स्वामींनी सांगितलं, पुरुष जवजव पळे तो विकोपाठी लागे. ज्या पदार्थाचा परिच्छेद केला तोच पदार्थ ताटामध्ये किंवा वाढण्यामध्ये वगैरे सतत तोच येत राहतो. अर्थातच आपला आचारच आपली परीक्षा बघत असतो की पुन्हा पुन्हा तो पदार्थ येईल. तर आपलं कधी कधी काय होतं की
एकदा दोनदा आपण नाही म्हणतो, पण तिसऱ्या चौथ्यांदा पाचव्या वेळी आलं की आपण मग खाऊन घेतो. ते खाऊन घ्या, कारण की आपण पदार्थही तोच सोडत असतो जो आपल्याला जास्त आवडत असतो. आणि त्याच्यामुळे आपला आचारच आपली परीक्षा बघतो की किती वेळा हा नाही म्हणू शकतो. परंतु जेवढ्या वेळ पदार्थ आला तेवढ्या वेळ नाही म्हणता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे तेवढे तेवढे तुम्ही धर्मदृढ होत राहता. आणि जेवढ्या वेळ आपण नकार देऊ तेवढ्या वेळ आपल्यातला जो काही निश्चितता जी आहे, आपला जो संकल्प जो आहे तो पक्का पक्का होतो. आणि जर का आपला संकल्प कच्चा असेल, संकल्प म्हणजे तो निश्चय, तर मग आपण तो पदार्थ खाऊन बसतो. म्हणून आपल्या परिच्छेदात येणारे जे पदार्थ आहेत, जे पदार्थ आपण सोडलेले ते पदार्थ तर खायचे नाहीच. गुरुनिमित्त देखील विचारतात. मार्गातही आता गेलं की ते विचारतात, तुम्ही कसं अन्न घेता, तिखट घेता, गोड घेता, काय घेता, चहा कसा घेता, म्हणजे इत्यादी प्रकारे त्यांचा परिच्छेद, त्यांचे पथ्य, त्यांच्या प्रकृती अनुसार त्यांना काय चालतं हे सगळं विचारून त्यानुसारच त्या ठिकाणी जे काही द्यायचं आहे अन्न पदार्थ ते तशा पद्धतीने दिल्या जातात. आणि म्हणून आपण सुद्धा कुणाला त्यांचा परिच्छेद असेल त्या पदार्थाविषयी आग्रह करू नका. आग्रह कशाविषयी करा, ते जे खातात त्याच्याविषयी आग्रह करा. आणि तो आग्रह सुद्धा मर्यादित स्वरूपामध्ये असला पाहिजे. त्या आग्रहामुळे तुम्हाला गोमटं लागलं पाहिजे, ओखटं नाही लागलं पाहिजे. म्हणजे त्यांना नको पाहिजे तुम्ही जबरदस्ती त्यांच्या ताटात टाकलं तर त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की ह्यांनी एक कोर भाकर जास्त खाली म्हणजे एक कोर चतकोर जास्त आपल्याला गोमटा लागलं, तर तसं नाही, उलट ते ओकट्याकडे चाललं आता. म्हणजे जी क्रिया इष्टाकडे चाललेली होती ती कदाचित काय होईल, त्यांना जर का त्या भोजनामुळे काही त्रास झाला तर ती अनिष्टाकडे आपली क्रिया जाण्याची शक्यता आहे. रसायन औषधाचं प्रमाण देतात. रसायन औषध त्या काडीवर एवढंच घ्यायचं असतं, ते तेवढ्या प्रमाणात घेतलं गेलं पाहिजे. ते जर का त्याच्यापेक्षा थोडं कमी प्रमाणात आलं तर इलाजच होणार नाही. म्हणजे ते औषध म्हणून उपयोगी नाही येणार. आणि जर का जास्त झालं तर ते अपायाकडे जातं. म्हणून ते तेवढंच प्रमाण आलं पाहिजे त्याच्यावर, तर मग ते उपयोगी जाणार आहे. तशा पद्धतीने चांगदेव भटांनी जे काही 7 ठिकाणी ग्रहण केलं अन्न, ते म्हणजे काही पोटभर ग्रहण केलेलं नाही. ते थोडं थोडं त्यांनाही समाधान वाटेल असं, आणि सोबतच आपल्या पोटामध्ये सुद्धा भोजनाची जागा असावी एवढं त्यांनी ते ग्रहण केलेलं आहे. आणि मग भिक्षा करुनी गंगे जेवणे, भिक्षेच्या अवसर काळी म्हणजे आता त्या 7 वासनिकांकडे जर का गेलेले आहेत तर त्यांच्याकडे काहीतरी धर्मसेवा असेल वगैरे, मार्गसेवा असेल, म्हणून त्यांचा तो योग त्यांना आलेला आहे. आणि नंतर भिक्षेची वेळ झाल्यानंतर मग भिक्षाही मागितली. भिक्षा करुनी गंगे जेविले, ते की भटोबासान पुढा सांगितले. आणि कुणीतरी ते भटोबासान पुढं ते सांगितलं की बाबा चांगदेव भटांनी अशा अशा प्रकारे आचरण केलेलं आहे. तेव्हा म्हणजे आपण जे आमचे स्वामी सांगतात, ओठांतरा निघाले ते देशांतरा जातं. म्हणजे जे काही बोललं जातं ते आपल्याला वाटतं की आपण दोघांमध्येच बोललोय, तिघांमध्येच बोललेलो आहे. तसं नसतं ते. ते एका विशिष्ट वेळामध्ये, वेगामध्ये ते समाजापर्यंत हळूहळू ते पोचतं. काही जे काही बातम्या असतात त्या एकदम लवकर पोचतात, काही उशिराने पोचत असतात. है ना. आता काही लोक तुम्हाला असेही भेटतील की आम्हाला माहितीच नाही ते निरूपण होतं. म्हणजे असे पण ज्यांच्यापर्यंत ती बातमीच नाही पोचली असं पण होऊन जातं. आणि लांबपर्यंत ती बातमी पोचूनही गेली असं पण होतं. म्हणून आपण जे बोललो ते आपल्यातच आहे असं धरून चालायचं नाही. ते कधी ना कधी समाजापर्यंत पोहोचेल. जसं आमचे स्वामींनी दादोसांना, दादोस म्हणतात मला एकांत पाहिजे. स्वामी ते इथे कौनी का लोकांत असे, इथे एकांत, सगळे एकाच विचाराचे लोक आहेत, चांगले लोक आहेत. नाही नाही मला एकांत पाहिजे. स्वामी म्हणतात की ओठांतरा निघाले ते देशांतरा जाय. तुम्ही किती एकांतात नेऊन जरी मला काहीतरी सांगितलं वगैरे भटोवासांबद्दल, तरी ते एका विशिष्ट वेळाने समाजापर्यंत पोहोचलं ना आपल्यापर्यंत. ते लीळा चरित्राच्या माध्यमातून 800 वर्षानंतर आपल्याला माहिती आहे की 800 वर्ष आधी दादोस स्वामींना भटोवासांबद्दल काय बोलले. अशा प्रकारे ते पसरत असतं सगळं. आणि म्हणून
आपण चांगलं करा किंवा वाईट करा, मग चांगलं केलं तर चांगलं देखील आपल्याबद्दल बोलल्या जात असतं. कदाचित तुमच्या तोंडावर बोलल्या जात नाही ते. तुमच्या चांगल्या गुणाची प्रशंसा कुठे ना कुठे होत असते. मग आपण नेहमी चांगलं करावं आणि वाईट गुणाचीही, वाईट जे काही दोष आहेत आपले, त्याचीही कुठे ना कुठे निंदा वगैरे होत असते. मग त्यापेक्षा आपण असं करावं की ज्याच्यामुळे आपल्या आपल्या कार्यातनं अनेकांना चांगलंच बोलता येईल, वाईट बोलताच येणार नाही. अशाच प्रकारचं कार्य जे आहे ते आपण केलं पाहिजे. आणि भटोबासांना कुणीतरी ते सांगितलेलं आहे. म्हणजे 500-700 जे गुरुकुळ आहे भटोबासांचं, 500 ते 700 मंडळी आहेत सगळे. त्या सर्वांवर लक्ष आहे. तेव्हाच्या काळात काही तो सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे काही नाहीये. परंतु नियोजन असं असतं. आम्ही संवत्सरला समजा राहतो किंवा आंबोलीला राहतो. संवत्सरला कुठे काय मार्गामध्ये काय होतं ते बाबांना बरोबर आधीच माहिती असायचं. मामाजींना आधीच माहिती असायचं. कसं काय माहिती नाही. परंतु त्यांना ती सगळ्या मार्गातल्या कुठे काय कोपऱ्यात काय होतं आहे, कुठे काय घडलं वगैरे वगैरे सगळं त्यांना आधीच माहिती असायचं. म्हणजे अधिकरण त्या मार्गाचं होणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. एखादे 5, 50 किंवा 100 गुरुकुळ सांभाळणं किंवा 700-500 गुरुकुळ सांभाळणं सोपी गोष्ट नाही. सगळीकडे लक्ष ठेवावं लागत असतं. का बरं? कारण की शिष्यांकडनं म्हणा कुठे चूक-भूल होता कामा नये, कुठे गुण करता करता दोषाकडे ते जाता कामा नये, ह्यासाठी ही सगळी माहिती त्यांना आहे. आणि भटोबासी ऐकुनी म्हणितले, भटोबासांनी त्यांच्याबद्दल ते ऐकलं आणि ते म्हणतात, तो सूचकू चांगदेव किंगा. सूचकू म्हणजे चांगलं सुचणारे, चांगली स्फूर्तरूपता होणारे. वेळेवर आपल्याला चांगलं स्फुरलं पाहिजे. म्हणजे आपल्याला कोणी काहीतरी विचारलं तर त्यावेळी आपल्याला ते बरोबर सांगता आलं पाहिजे की नाही. म्हणजे त्याची क्रिया, समजा एखाद्याची काही अन्नदानाची क्रिया आहे मार्गामध्ये आणि त्यांनी सांगितलं आपण हे अमका अमका पदार्थ बनवू, तर त्यांना लगेच सांगता आलं पाहिजे हा पदार्थ मार्गात कोणी खातील की नाही खातील ते बघा, विचारा. कारण की मग हा पदार्थ, दुसरा पदार्थ होता आवडीने सगळे लोक खातात. म्हणजे आपल्याला ते बरोबर ते सांगता आलं पाहिजे. आणि क्रियेचं स्वरूप जे आहे ते गोमटं करता आलं पाहिजे. क्रिया उत्तम प्रकारची, ती कोणाची का ना, आपली असो ना तर दुसऱ्याची असो, आपल्याला वेळेवर ते स्फुरलं पाहिजे की त्या वेळेला ते तसंच. म्हणजे आता आपण, कोणी आपल्याकडे अधिकरणं येतात आणि आल्यानंतर आता ते पाय धुवायला पाणी ठेवलेलं आहे. कसं ठेवलंय ते? कसं? थंड की गरम? थंडच असतं ते पाणी. खूप ठिकाणी थंड पाणी असतं. मग त्यावेळेला आपण जर का तिथे असू तर आपल्याला सांगता येतं कमीत कमी ते कोमट केलं गेलं पाहिजे किंवा थंडी किती आहे त्यानुसार ते थोडंसं अजून गरम असेल तर उष्ण पाण्याने काय होत असतं की थकवा निघून जात असतो. एरवी गरम पाणी अंगावर जरी घेतलं तरी प्रवासातला शीण वगैरे निघून जातो. पाय धुण्याचं कारणच ते आहे की पाय धुतल्यामुळे काय होतात की ते जर का गरम पाणी असेल, थंडीचे दिवस आहेत, तर त्यावेळेला ते एक शीण असतो, थकवा असतो, तो त्यामध्ये निघून जात असतो आणि प्रसंगोचित आहे. मग आता समजा कडक उन्हाळा आहे, मग त्यावेळेला शक्यतो त्यावेळेला पण गरम पाणी असलं तरी थकवा निघूनच जाणार आहे किंवा मग थंड पाणी जसं काही अपेक्षित असेल तसं. तर इत्यादी प्रकारे सूचकू चांगदेव किंगा म्हणजे योग्य वेळी, उचित वेळी उचित स्फुरदरूपता झाली पाहिजे परमार्गाच्या व्यापारामध्ये. आणि व्यवहाराची बुद्धी धर्मी उपयोगाचा आहे. आपण जर का व्यवहारामध्ये एवढे स्फुरदरूपता आपली असेल तर ती परमार्गाच्या ठिकाणी आपली उपयोगी जाऊ शकते. परंतु तसं काही नाही बरं का. कधी कधी आपण व्यवहारामध्ये एकदम तल्लक असतो व्यवहार कार्यामध्ये, परंतु दैवराटीच्या कार्यामध्ये आपली बुद्धी चालत नाही. ते म्हणतात आपल्याला इथलं काही कळत नाही बुवा. पण इथलं पण ती बुद्धी तुम्ही इथे उपयोगामध्ये आणू शकता. तिथे काय आवश्यक असतं, काय अपेक्षित असतं, त्यानुसार इकडे पण आपण ती बुद्धी उपयोगी परमार्गी आपल्याला लावता येत असते. आणि म्हणून सूचकू चांगदेव किंगा म्हणजे योग्य वेळी योग्य सुचणं खूप कठीण गोष्ट आहे बरं का. आपल्याला सुचतं भरपूर, परंतु ते योग्य असणं. जसं आता मला पण काही काही सुचतात काही गोष्टी, असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, परंतु
तिथे ते बरोबर बसणार आहे का? नाही, ह्याच्यामुळे ही अडचण येईल. मग हे केलं तर नाही, त्याला ती अडचण येईल. म्हणजे आपल्या सुचण्याला आपण अडचणी जे काही तिथे असतील तर त्या सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजेत. आपण सुचवलंय म्हणजे त्याला दुसरी कुठलीच अडचण नाही अशातला भाग नाही. आणि म्हणून जसं भट्टोबासांनी स्वामींना ते वस्त्र श्री प्रभूंचं दाखवलं तेव्हा स्वामींनीच प्रश्न केलेला आहे की हे तुझं काहीसे न स्फुरले. म्हणजे त्या ठिकाणी भट्टोबासांना शिकवलेलं आहे का हे? आपल्याला तरी ती लीळा माहिती आहे. उद्या असा काही प्रसंग घडला नाही, आपण स्वामींच्या सोबत असू तर आपण आठवू की हा भट्टोबासांनी तसं केलेलं होतं, मग आपणही असं करू. परंतु भट्टोबासांना पूर्व अनुभव काहीच नाहीये. त्यांना कसं काय? स्वामींना आश्चर्य वाटलं. आपल्याला आश्चर्य वाटणं हा तर भाग लांबचा आहे. स्वतः स्वामींना आश्चर्य वाटलं, हे तुझं कसं काय स्फुरलं तुम्हाला हे? ते म्हणतात की आपलेनी श्री चरणाचेनी प्रसादे. आपण असतो तर आपण ते श्रेय स्वतःला घेतलं असतं. हो, मग मला स्फुरलं, मला सुचत असतं नेहमी. म्हणजे आपण सगळं श्रेय आपल्याला, हे मी ठरवलं, हे मी केलं, हे मी आमकं सांगितलं त्यांना, म्हणून त्यांना माहीत झालं. आपण कोणी सांगणारे नसतो. जरी मी एखादी गोष्ट सुचवली आणि ती बरोबर झाली तर त्याचा अहम आणि त्याचं श्रेय माझ्याकडे नसतं की मलाच आश्चर्य झालं पाहिजे की मला कसं काय सुचलं. हे देवानी सुचवलं. म्हणजे क्रिया करणाऱ्याची जी क्रिया आहे ती चांगली झाली पाहिजे असं ईश्वराचा हेतू असल्यामुळे ते मला सुचलं, त्यांना सुचलं, त्यांना 2-3 लोकांनी मिळून ती सांगितलं आणि ती क्रिया उत्तम झालेली आहे. आणि म्हणून हे सुचवणारे जे असतात हे परमेश्वर असतात. आमचे स्वामी म्हणतात स्वप्न लटिका आणि सुचा ते साच. जे सुचवल्या जातं, जे सुचतं आपल्याला, जे स्फुरतं ते साच असतं. मग ते कधी कधी सुचतं फक्त झोपेमध्येच का? ते म्हणाले की 3 ते 6चं स्वप्न खरं असतं, त्याला सूचित म्हणतात. असतं खरं, काही हरकत नाही. परंतु माझं म्हणणं की सूचिताचा कालावधी तेवढाच आहे का? 3 ते 6च आहे का? नंतर ती सुविधा बंद होते का? नाही. आमच्या स्वामींचं सूचित, तुम्ही जेवढ्या वेळ विधीमध्ये आहात तेवढ्या वेळेस परमेश्वराचं सूचित तुम्हाला होणार. तुम्ही 24 तास 12 महिने मरेपर्यंत विधीवर आहात तर तेवढ्या वेळ मरेपर्यंत 24 तासामध्ये कधीही तुम्हाला सुचेल, आपोआप सुचणार ते. आणि सुचेल तर ते तुम्हाला असं वाटेल की बाबा आपण काय केलं पाहिजे, आज थोडस जाऊया असं पाय मोकळे करायला. काहीही कारण नसताना आपण तिथे पायी पायी गेलो आणि साधू भेटले, कुणीतरी अधिकाऱ्यांना भेटले. काय झालं? आपण म्हणतो मी कधीच येत नाही या रस्त्याने, आज कसं काय आलो आणि बाबा भेटले. म्हणजे हे काय झालं? सुचलं की नाही तुम्हाला घर बसल्या बसल्या. म्हणजे ते कधीही सुचू शकतं आपल्याला. धर्मकार्य असेल आणि तिथे तुम्ही चुकत असाल किंवा चुकू नये म्हणून परमेश्वर 24 तासामध्ये कधीही आपल्याला सूचित करू शकतात. म्हणजे ते सूचित स्वप्नाद्वारेच केल्या जाईल असं नाही. ते जागेपणी पण तुम्हाला काहीतरी सुचेल, स्फुरेल आणि ते कार्य तुम्ही कराल. आता भट्टोबासांना जे स्फुरलं ते काय करत होते? विधी त्यांचा सुरू होता असं म्हणतात. लीळाचरित्रामध्ये तसं येतं नाही येतं, पण म्हणतात की स्वामींच्या फुलांचे अलंकार ते तयार करत होते किंवा कुठल्या तरी सेवेमध्ये स्वामींच्या होते. आणि म्हणून विधी करिता विधी स्फुरे, स्वामींनी लगेच सांगितलं. एका विधीमध्ये असताना दुसरा विधी स्फुरतो, एका अविधीमध्ये असताना दुसरा अविधी स्फुरत असतो बरं का. आपण जर का एक अविधी करत असू तर दुसरा अविधी स्फुरणार. आपण जर का एक विधी करत असू तर काय स्फुरणार? असं काही नाही बरं का. विधी करिता अविधी संचरे असं पण स्वामी परत सांगून ठेवतात. विधी करता विधीच स्फुरला पाहिजे स्वामींच्या वचनानुसार. पण स्वामी म्हणतात की काही आपल्या अकरणामुळे, आपल्या चुकीमुळे बरं का, आपण विधी करता करता एखादा अविधी करतो. तुम्ही स्नान करायला गेलात आणि तिथे गर्दी आहे, त्यावेळेला आपण सात्विकपणे ते स्नान केलं पाहिजे. परंतु त्यावेळेला आपण कोणातरी थोडं ढकलून देतो, कोणातरी ओरडतो, चिडतो, बाजूला व्हा, पटकन आटपा, आम्हाला पण स्नान करायचं आहे. कशासाठी आलो? विधी करायला आलो, पण अविधी केलं. प्रसाद वंदन करतो आहोत, स्वामी सांगतात तामसे काळी जर का प्रसाद वंदन केलं तर सत्व भरत असतं. आपल्याला सात्विक काळी प्रसाद करताना तम भरत असतं, है ना. आपण पटापट आटपा, आम्हाला पुढे पण जायचं आहे, चिडचिड करतो आपण.
समोरच्यांना पण, आणि जिकडून प्रसाद येतो पटापट द्या, प्रसाद पाठवा इकडे. म्हणजे काय होतं की आपण प्रसाद वंदन करताना सत्व आलं पाहिजे, तर तिथे आपण तमतम करतो आहोत, म्हणजे विधीकरिता अविधीचा संचार होतोय. याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे की विधी करताना पुढे विधीच घडला पाहिजे, याकडे आपणही लक्ष दिलं पाहिजे. परमेश्वराचं तर वचन आहेच, विधी करता विधीच पुरणार आहे तुम्हाला, आणि तो विधीच घडला पाहिजे. तर तो विधी आपल्या स्वीकारात जातोय असं लक्षात घ्यायचं, विधीपाठी विधी घडत असतील तर. आणि विधीपाठी जर का तमतम चिडचिड वगैरे तुमची होत असेल तर ते तसं होता कामा नये. कोणी चिडचिड करत असेल त्यांना शांत करा, चिडू नका. आपली क्रिया आहे, हे आहे, ते आहे, दुसऱ्यांची क्रिया आहे, तर ती क्रिया उत्तम प्रकारे झाली पाहिजे, हे तेव्हाच आपल्याला सुचलं पाहिजे. म्हणजे विधी कार्यामध्ये आपल्याला विधीची स्फुर्दरूपता कधी होणार, जेव्हा परमेश्वराचं अधिष्ठान ते क्रियेला लाभलेलं असेल. अहंकाराचं जर का अधिष्ठान असेल की माझ्यासारखी पंगत कुणीच करणार नाही, अशीच पंगत आम्ही करणार आहोत, मग तिथे अहंकाराची जागा आहे. उलट आपण म्हटलं पाहिजे की इतरांना जशी क्रिया घडते तशी माझ्याकडनं काही घडणार नाही. मी पदार्थ जरी उत्तम बनवले तरी माझा भाव काय उत्तम नाही, माझी क्रियेची जी काही वेळ आहे ती उत्तम नसेल, वगैरे वगैरे असं आपण म्हणू शकतो. अहंकारयुक्त क्रिया म्हणजे विधीकरिता अविधी, आणि त्याच ठिकाणी सत्वरूप क्रिया जी आहे ती विधीकरिता विधी, असं ते आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. आणि म्हणून ते म्हणतात तो सूचकू सांग देव किंगा, म्हणजे त्यांना कुणाकडे कशा प्रकारे एखाद्याला त्यांच्या इष्ट क्रियेमध्ये, म्हणजे जर का त्यांचं त्यांनी घेतलं नसतं तर त्यांची जी क्रिया सुरू राहणार आहे, म्हणजे कुठले तरी एक घास जरी खाल्ला तरी त्यांचं काय होणार आहे, गोमट जे आहे त्यांचं सुरू होणार आहे. भले ते गोमट 100% नाही, परंतु 1% काय होईना ते गोमट लागलं, म्हणजे तिथून पुढे त्यांची ती क्रिया जी आहे ती क्रिया त्यांची सुरू राहणार आहे. दैवपैकीची कणव निष्पत्ती झाली, योग्यता थोडीशी वाढली, अधिकार थोडासा वाढला, आणि तो पुढे पुढे वाढत जाणार आहे. आणि एका मताने तो तोषू चांगदेव किंगा, तोषू म्हणजे तोष विते, म्हणजे जी क्रिया करणारे आहेत त्यांना समाधान प्राप्त करून देणारे, तोष विणारे म्हणजे ते क्रिया करतायला देखील, आणि स्वामींच्या वचनाचं पालन केलं म्हणून स्वामी सुद्धा तिथे तोषाते पावत असतात. परमेश्वर कशाने प्रसन्न होतात, खूप असं धूप वगैरे लावले, दिवे लावले, भरपूर फुलं आणून वाहून टाकले, टाकण्यातच येतात बरं का, ते भरपूर जे फुलं येतात ना ती वाहण्यात नाही जात, ती टाकण्यात येतात. एका ठिकाणी बघितलं ते फुलं वाहत होते आणि ते टोपले टोपले, हा पटकन, मग ते हे करा, पटकन टाका, पटकन टाका, म्हणजे ते टोपले घेऊन ते अक्षरशः ते त्या विशेषावर असे उलटेच करत होते. ते म्हणजे वाहण्याची प्रक्रिया वेगळी आहे, टाकण्याची प्रक्रिया ही वेगळी आहे. म्हणजे त्या वेळेला आपल्याला हे कळतं. आपल्याला मंगल काळ कधी वाटतो, जेव्हा आपल्या घरात खूप धूप वगैरे लावून धूरबीर झालं की आपल्याला आता मंगल काळ वाटून राहिला बरं का. असा मंगल काळ नाहीये. मंगल काळ तो आहे की त्या ठिकाणी तुम्ही वचनोक्त काहीतरी विधी केला तर परमेश्वर तोषा ते पावतात. तुम्ही धर्मवार्त केली घरामध्ये तर परमेश्वराला तोष होईल. काहीच नाहीये, काही तर आपण स्मरण करायला बसलो तर तिथे परमेश्वराला तोष होतो. लीळाचरित्र वाचायला घेतलं, सूत्रपाठ वाचायला घेतलं तर परमेश्वराला तोष होतो. अप्राप्ती भावली तर त्याच्याने परमेश्वराला तोष होतो. आणि या सगळ्या क्रिया, या एक प्रत्येक क्रियेला 1 रुपया सुद्धा खर्च नाहीये बरं का. 1 रुपया सुद्धा. सगळंच्या सगळं देवाने असं देऊन ठेवलं की देव प्राप्त करण्यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करायची गरज नाही. सगळंच्या सगळं तुम्ही मानसिके, वाचिके आणि प्रत्यक्ष शारीरे हे सगळं तुम्हाला करता येतं. तुम्ही म्हटले आमच्याकडे काहीच नाहीये, तर तुम्ही त्या ठिकाणी मानसिके स्मरण जे आहे ते स्मरण तुमचं होऊ शकतं. वाचिके तुम्ही काहीतरी धर्मवार्ता करू शकता. याच्याने सुद्धा धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान. तुमच्या घरी देवाला जर का बोलवायचं आहे तर पंचावतारच ठेवावा लागतो का? धर्मवार्ता केल्याने देव येतात. आमचे शास्त्रामध्ये सांगितलं की धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान. मग ती धर्मवार्ता का नाही करत आपण आपल्या घरात? याच गोष्टी का करतो जे देवानी नाही सांगितलं?
म्हणजे इत्यादी प्रकारे परमेश्वराते तोषवित्या क्रिया आपल्या असल्या पाहिजेत. इतरांना त्रासवित्या क्रिया आपल्या नसल्या पाहिजे. आपल्याला तोष वाटला पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे, ज्यांच्या ठिकाणी क्रिया करतोय त्यांनाही समाधान वाटलं पाहिजे. आणि परमेश्वर ज्या क्रियेचा स्वीकार कोण करणार आहेत? जेवणारे किंवा वस्तू पदार्थ घेणारे जरी साधू असले तरी ती क्रिया स्वीकारणार कोण आहे? परमेश्वर स्वीकारत असतात. ते परमेश्वराला पण ती क्रिया मान्य असली पाहिजे. अशा सर्व रकान्यामध्ये ती क्रिया किंवा तो विधी आपला जर का बसला तर मात्र ते बरोबर परमेश्वराच्या स्वीकारापर्यंत जात असतं. तुम्ही एखादा पदार्थ बनवता दिवाळीचा वगैरे, तर त्याचे प्रमाण असतात तुमचे, की किती हे भाजले गेलं पाहिजे, ह्याच्या किती पाकाच्या किती तारा झाल्या पाहिजेत, किंवा ते पुरण सारण जे काय असेल ते कसं बनलं पाहिजे, किती प्रमाण पाहिजे, ते प्रमाण असेल तर तो पदार्थ. तुम्ही म्हणता की ते अजून कुसकुशीत झाली असती पण ते मोहन कमी पडलं है ना, लगेच तुम्ही त्याचं प्रमाण लावलं. म्हणजे इत्यादी प्रकारे पदार्थामध्ये जर का प्रमाणाची गरज आहे तर विधीमध्ये सुद्धा ईश्वर वचनाचं प्रमाण असल्याशिवाय तो विधी तुमचा पुढे चालत नाही. चांगदेव भटांनी मात्र काय केलेलं आहे, या सर्व गोष्टींचं भान ठेवलेलं आहे. प्रीतीचं विधानही पाळलं, भिक्षा सुद्धा टळू दिली नाही. भिक्षाही मागितली परंतु प्रीतीचं विधान मात्र त्यांनी टळू दिलं नाही. हे सगळं एका रकान्यामध्ये करणं हे चांगदेव भटांना सुचलं, म्हणून ते सूचकू चांगदेव भट आणि तोषू चांगदेव भट असं स्वतः भट्टोबास त्यांच्याबद्दल प्रशंसा करतात. पुढची 27 क्रमांकाची स्मृती येते. आवडी अवांका निराकरणे. आवडी अवांका म्हणजे आवडीला कुठल्याही प्रकारचं अवाका म्हणजे मर्यादा नाही बरं का. एका विशिष्ट वेळाने आपली आवडी संपते असं नाही. एखादा सोहळा असला की सकाळपासून आपली आवडी असते, ती आपण जेवेपर्यंतच असते बरं का. एकदा आपण जेवलो की आपली आवडी संपून जाते. तसं नाही झालं पाहिजे. आवडीला कुठल्याही कालावधीची मर्यादा असता कामा नये. बाईसांना प्रेमदान भक्ती साधनाचा संचार केल्यापासनं जी आवडी होती ती शेवटच्या घटकेपर्यंत तशीच होती. भटोबासांची जी आवडी वाढत गेली, दादोसांनी त्यांना कुठे करंज खेड्याला नेलं, इकडे नेलं तिकडे नेलं, पण भटोबासांची आवडी कमी नाही झाली, वाढत गेली. आमच्या स्वामींनी त्यांना रुद्धपूरला पाठवून दिलं, त्यांची आवडी कमी नाही झाली, वाढत गेली. आपण धर्मापासून थोडस लांब गेलो की आमचं सूत्रपाठ चांगलं पाठ होतं बरं का, पण ते 2-3 महिने गेले आमचे असेच. मग त्याच्यात ते आता वचनं गेले परत. म्हणजे आता ते वचनं बरोबर म्हणताच येत नाही, ते चुकतात आपले. आपण जेवढं धर्मापासून लांब जाऊ तेवढा आपला धर्म कमी होऊन जातो. भट्टोबासांना जेवढं लांब पाठवलं तेवढं त्यांचा धर्म वाढला, आपुलकी वाढली. आता स्वामींनी म्हणजे पहिला प्रयोग दादोसांनी केला भट्टोबासांवर की स्वामींपासून लांब घेऊन गेले तर अधिक आवडी संचारली. दुसरा प्रयोग आमच्या स्वामींनी केलेला आहे, रिद्धपूरला पाठवून दिलं, अजून आवडी संचारली. 6 महिने नुसतं स्मरण 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 चालू होतं, म्हणजे अजून आवडी वाढली. परत तिसरा प्रयोग आमच्या स्वामींनी केला की उत्तर दिशेलाच निघून गेले. आता तरी भट्टोबासांची आवडी कमी होईल का? आता तर एवढी वाढली की जडता मरण मृत्यू अवस्थेला, देह सोडण्याच्या अवस्थेला पोहोचले, इतकी आवडी वाढली. मग परत महादाईसांनी आणलं त्यांना आणि मग परत आवडी कमी झाली का काही दिवसांनी? नाही, ती आवडी तशीच्या तशी शेवटपर्यंत ईश्वराचा ध्यास एवढा लागलेला आहे. म्हणजे आपली आवडीला म्हणजे भट्टोबास म्हणतात, जे स्वामींनी म्हटलेलं भट्टोबास म्हणतात, खरोखरच आवडीला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. हे स्वतः भट्टोबासांनी सिद्ध करून दाखवलेल्या स्वतःच्या आचरणावरून. आपण जे बोलतो ते आपल्याच आचरणातनं ते सिद्ध झालं पाहिजे. एखादा पदार्थ चांगला कसा बनतो तर तो आपल्याला बनवता पण आला पाहिजे, नुसतं सांगता नाही आला पाहिजे. तसं भट्टोबासांना नुसतं बोलता येत नाही, ते सगळंच्या सगळं आचरण करून समोर तो आदर्श समोर दाखवता पण येत असतो. आणि म्हणून ते म्हणतात की आवडी अवांका निराकरणे. आवडीला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. कशावरून सांगितलं ते बघूया. एक वेळ दुर्भिक्ष पडले होते, म्हणजे दुष्काळ पडलेला होता एक वेळेला.
भटोबास आटना गेले होते. आणि आटनाला म्हणजे जे स्वामींनी गावोनी गावा जावे असं जे काही आटन सांगितलेलं आहे, त्या आटनाला आचार्य भटोबास गेलेले आहेत. एकी ठाई काला केला जीव बैसले, म्हणजे एका गावाला त्यांनी काय केलेले, एका ठिकाणी थांबलेले आहेत. कारण की आपण ज्या भागात राहतो त्या ठिकाणी दुष्काळ आहे वगैरे, आणि दुसऱ्या भागामध्ये जिथे भिक्षा वगैरे मिळेल, कारण की गुरुकुळ आहे. नित्यविधीमध्ये असू आणि एकांकामध्ये असू तर तो भाग वेगळा आहे. परंतु आता गुरुकुळ आहे तर प्रत्येकाचा अधिकार वेगळा असल्यामुळे जिथे काही बऱ्यापैकी भिक्षा मिळेल अशा भागामध्ये थोडंसं वास्तव्य करावं लागतं. आणि म्हणून एका ठिकाणी ते गेलेले आहेत, भिक्षा मागितलेली आहे आणि काला केलेला आहे, जीव बैसले. तरी देखील दुष्काळाचं सावट जे असतं ते बऱ्यापैकी प्रदेशामध्ये ते असतं. म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये दुष्काळ, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये चांगलं सदनता आहे असं घडेलच असं नाही. दुसऱ्याही भागामध्ये दुष्काळ असू शकतो. आणि म्हणून जीव बैसले, आणि कदाचित त्या भागामध्ये पण पुरेसं जे भिक्षांना आहे ते काही मिळालेलं नाही. जेविता भटोबासांची दृष्टी चुकवूनी, एकी आपुला काला जेविता जेविता भटोबासांच्या पात्री घातला. आणि भटोबासांच्या बाजूला जे कोणी बसलेले होते त्यांनी काय केलं, जेवता जेवता भट्टोबासांची दृष्टी चुकवूनी, म्हणजे ते बघतच होते की भट्टोबास कधी इकडे तिकडे बघतात. थोडं त्यांच्या पात्रावरून दुर्लक्ष होतं, भोजन पात्रावरून. आणि तेवढं त्यांचं तो इकडे भट्टोबासांनी बघितलं असेल विरुद्ध दिशेला, ते जे शिष्य ज्या भागात बसलेले असतील ते डाव्या बाजूला बसले असतील, भट्टोबासांनी उजवीकडे बघितलं की लगेच त्यांनी काय केलं की आपुला काला जेविता जेविता भटोबासांच्या पात्री घातला. आपला जो काला होता ते पटकन त्यांच्या पात्रामध्ये टाकून दिला, उष्ट टाकलेलं आहे. परंतु का टाकलं, कारण की भट्टोबासांना पण भिक्षा कमी आलेली आहे. त्यांचा जो नियोजित आहार आहे, आहार शोधनीतला, म्हणजे चर्यावंत जे पुरुष आहेत त्यांचा आहार निश्चिती असते बरं का. आपल्यासारखं नाही की आज भाजी चांगली झाली की आपण 2 चपात्या जास्त खातो, आणि भाजी आवडीची नसेल तर आपण त्या दिवशी भूकच नाही लागत. ही एक कमाल असते की नाही. ते विचार कसली भाजी आहे, मग ती भाजी आवडीची असेल तर आपल्याला भूक असते, आणि नसेल तर आपण जेवतच नाही. लहान मुलांचं खास करून असतं तसं. तसं चर्यावंत पुरुषांचं नाही. त्यांचा आहार नियोजित आहे. ते अन्न कसं चांगलं असो, सदन अन्न असो नाही तर कदन असो, तेवढाचा तेवढा तो आहार त्यांचा तो घ्यायचाच आहे. आणि तेवढा पर्याप्त आहार तो आलेला नाहीये. स्वामींनी सांगितलं नगरांत का पात्रांत. भिक्षा मागत असताना एक तर नगराचा अंत झाला पाहिजे, म्हणजे भिक्षा मागून जेवढी काही घरं आहेत ती घरं, एखाद्या वस्तीवर जेव्हा आपण जातो, गाव आणि वस्ती, एका मोठ्या गावाची एक वस्ती पण असते, ते वस्तीमध्ये 10-5 घरं असतात. मग जेवढी भिक्षा आपण मागितली तेवढी पर्याप्त भिक्षा तिकडे कदाचित येत नाही. 4-5 घरं आहेत, 5-7 घरं आहेत, पण सगळीकडनं भिक्षा नाही मिळाली. 2-3 घरीच भिक्षा मिळाली, पण तेवढी सगळी घरं आता मागावी लागतील, कारण की पर्याप्त भिक्षा आलेली नाही. किंवा पात्रांत, म्हणजे तिकडे 5-7 घरं आहेत, 5 घरी भिक्षा मागावी असं आपलं एक आपल्याला भिक्षाविधीचं ज्ञान आहे. परंतु जर का तिसऱ्या घरी पर्याप्त भिक्षा आली तर, जर का रोज 1 भाकरी भिक्षा आपल्याला पाहिजे, आणि 1 भाकरी भिक्षा जर का तिसऱ्याच घरी आली तर चौथ्या घरी भिक्षा मागायची नाही. नगरांत का पात्रांत, स्वामींनी दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत. नाहीतर कोणी म्हणेल नाही 5 घरी भिक्षा मागावीच लागते, आणि 4 भाकऱ्या येतील 5 घरामध्ये भिक्षा मागून, आणि भाकरी किती खायची आहे, 1च खायची, मग 3 भाकऱ्यांचं करायचं काय. म्हणून पात्रांत म्हणजे पात्रामध्ये पर्याप्त भिक्षा आली की थांबून जा. आता 5-7 घरं मागून जरी पर्याप्त भिक्षा नाही आली तर स्वामी सांगतात ना, तरी खुंटगिळी, जे म्हणजे खुंट कसा गप्प असतो तसं मग गप्प बसायचं, किंवा संभवाच्या घरी का शेवटील घरी मागून घ्यायचं की अर्धी भाकरी आलेली, अजून थोडी अर्धीच भाकरी पाहिजे. ते म्हणाले 1 भाकरी देऊ का, नाही आम्हाला अर्धीच पाहिजे, म्हणजे जेवढं आपण्या लागे तेची मागितले की तेवढंच मागितलं पाहिजे. इतकं काटेकोर सर्व खानपान वगैरे सगळं काही त्या चर्यावंत पुरुषाचं आहे, किंवा परिच्छेद करणारे जे पुरुष आहेत त्यांचं असं काटेकोर सगळं चालत असतं. आणि म्हणून पर्याप्त भिक्षा जर का नाही आली
तर कुठेतरी काय होतं, विधींमध्ये त्रस उत्पन्न होण्याची शक्यता असते. कारण की हे आहार शोधणी झालेली आहे. आपल्यासारखं नाहीये की कधी आपण एवढं खातो, कधी तेवढं खातो, कधी तेवढं खातो, कधी म्हणजे आपल्या आहाराला अजून सुद्धा नियम नाही आहे. चर्यावंत पुरुष आहाराची शोधणी करतात की किती आहार त्यांचा आहे. आपल्या आहाराची शोधणी झाली का? आपण समजा 3 चपात्या खातो, आपल्याला वाटतं माझा 3 चपात्या आहार आहे. कधीतरी एक चतकोर चपाती 8 दिवस कमी खा. तुम्हाला जर का बरं वाटत असेल की समजायचं की आपण एक चतकोर जास्त चपाती खातोय, मग त्याच्यामध्ये परत चतकोर कमी करा. आता किती झाली? 2.5 चपाती झाली. आणि मग लक्षात येतं की 2.5 चपाती खाल्ली तरी आपल्याला काही परत भूक लागत नाही. बरोबर आहे एकदम. म्हणजे आपण अर्धी चपाती जास्त खात होतो. त्याच्यात परत चतकोर कमी करा. मग लक्षात येतं नाही आता भूक लागते बरं का. म्हणजे 2.5 चपाती आपला आहार आहे अशी शोधणी घरच्या घरी करावी लागते. वांचून आपल्या आहाराचा काही नियम नाहीये. किती आपण खातोय किंवा अजिबातच खात नाही किंवा कमी खातो, जास्त खातो. परंतु चर्येचं जे काही आहार शोधणी आहे ती घरच्या घरी करायची नसते. ती ज्ञात विरक्त जे आहेत त्यांच्या सन्निधानी राहूनच तुमची प्रकृती, तुमचं रज तम सत्व काय आहे, परत तुमच्या आहाराच्या संदर्भात तुमची प्रकृती काय आहे आणि तुमच्या अधिकाराच्या संदर्भात तुमची प्रकृती कशी आहे, या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी मूल्यमापन करून तुमचे आहार निश्चित ते आधी करणं करत असतात. आणि म्हणून काही गोष्टींचा जो परिच्छेद आहे तो घरच्या घरी करायचा नाही की मार्गशीर्ष लागला की लगेच भात सोडला, गोड सोडलं, असं नाही करत बसायचं. त्या ठिकाणी पदार्थ सोडत असताना त्याचं सुद्धा काहीतरी गणित आहे. आणि तेवढी पर्याप्त भिक्षा जर का नाही आली तर काय होईल, नंतर थोड्या वेळाने भूक लागण्याची शक्यता आहे. आणि म्हणून ती भुकेची जी पीडा आहे त्याला पीडा म्हणता नाही येणार, परंतु भट्टोबासांना पर्याप्त अन्न त्यांच्या मुखी लागलं गेलं पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं, आपल्याच काल्यातला काला जो आहे तो त्यांच्या पात्रामध्ये वाढून दिला, भोजन पात्रामध्ये. आता तो उष्टा वाढलेला आहे. आणि मग तवते आणि की देखिले, आता भट्टोबासांनी तर नाही पाहिलं, पण एकत्र खानपान की जे सांगितलं ना, सगळेजण एकत्र बसतात. आम्ही मार्गामध्ये होतो तर काय करायचं की पाळं असायचं, मग ते पाळं घ्यायला जायचं, भाकरी घ्यायची आणि भाकरीवरच भाजी घ्यायची, पाणी पात्रच करायचं आणि मग बसायचं सगळेजण एकत्रच. नाश्ता सकाळचा जर का भाकरी भाजीचा नाश्ता आहे तर मग तिथे एकत्र सगळ्यांनी बसायचं आणि मग एकमेकांशी बोलत वगैरे, म्हणजे तो नेमकं घोकावून आलेलो असणार आम्ही आणि परत विजनाला बसायचं आहे, त्या दृष्टीने काही विषय वगैरे असतील आणि मग एकत्र खानपान, किंवा दुपारची वेळ पण असेल, सायंकाळची पण वेळ असेल, कसं असं एकत्र ते खानपान सुरू असल्यामुळे भट्टोबासांनी नाही बघितलं, परंतु बाकीच्यांनी कोणीतरी ते बघितलेलं आहे आणि ते म्हणतात, हे काही भटासी उसिटे अन्न कैसे घातले. भट्टोबास हे आपले गुरु आहेत आणि गुरूंना तुम्ही काय केलेलं आहे की उसिटे अन्न जे आहे ते उष्ट अन्न दिलं ना. गुरूंना उष्ट अन्न द्यावं का? दिलं नाही पाहिजे, पण आमच्या भाईदेव व्यासाने तर दिलं बाबा, है ना. काय दिलं? उष्टी बोरं दिलेली आहेत. म्हणजे त्यांनी जी बोरं दिलेली आहेत ती कोणाला दिली? स्वामींना दिलेली आहेत. आता इथे गुरु नाही, सरळ परमेश्वरच आहेत. आणि इथे ते म्हणतात की भटासी उसिटे अन्न कैसे घातले, यावरी भटोवासी म्हणितले. आता ज्यांनी अन्न ते त्यांच्या ताटामध्ये उष्ट टाकलेले भटोबासांच्या पात्रामध्ये, त्यांनाही थोडंसं संकोचल्यासारखं झालं असेल की यांनी बघितलं पण आणि ते बोलले पण. बोलले नव्हते पाहिजे, परंतु भट्टोबासांनी त्यांची बाजू घेतलेली आहे. ते म्हणतात की सौजन्य दोष नाही. सौजन्य म्हणजे ज्या ठिकाणी हेतू चांगला आहे त्या ठिकाणी दोष नाही. जसं आता आपण डॉक्टरांकडे इलाज करायला गेलो आणि त्यांनी दिलं इंजेक्शन. इंजेक्शन देणं कसं असतं, सरळ त्यांनी ते शस्त्र आहे ते शरीरामध्ये टाकून दिलं त्यांनी. मग आता हेतू चांगला आहे की वाईट आहे त्यांचा? हेतू चांगला आहे. सौजन्य दोष नाही. किंवा एखादे कोणीतरी प्रवासातनं आले आणि त्यांचे पाय आपण दाबले तर पाय कसे कसे दाबावे लागतात? चांगली ताकद त्याला लावावी लागते. म्हणजे
त्यांना त्याचंही बरं वाटलं पाहिजे, परंतु त्यामध्ये किंवा पाठीवर पाय देणं असेल, परंतु कुणाला आपण पाय लावतो का, लात लावतो का, परंतु तो सेवेचा भाग आहे. सौजन्य दोष नाही, म्हणजे तो त्यांच्यासाठी उपाय जर का असेल तर उपायाच्या हेतूने केलेलं जे आहे त्याचा दोष नाही. पण एखादा डायबिटीस आहे, मुद्दामून त्याला गोड वाढलं, आता इथे सौजन्य नाही बरं का, इथे उलट आपण बघतो की त्रास झाला पाहिजे त्यांना, असं असतं. एखाद्याला तिखट नाही झालं, तिखटच वाढून दिलं, त्याला झाला पाहिजे त्रास चांगला, म्हणजे हे सौजन्य नाही. सौजन्य कशाला म्हणतात, तुमचा हेतू चांगला असला पाहिजे आणि क्रिया सुद्धा तिथे निर्दोष असली पाहिजे. तुम्ही म्हटले की आम्ही जबरदस्तीचे अन्न वाढलं, त्याच्यात आमचा हेतू चांगला आहे, परंतु क्रिया निर्दोष नाही झाली. तुमचा हेतू पण चांगला पाहिजे आणि क्रिया देखील निर्दोषच असली पाहिजे. ती क्रिया जर का दोषयुक्त असेल, सारंग पंडितांची क्रिया चांगली होती पण हेतू मात्र चांगला नव्हता, म्हणजे पदार्थ चांगले होते परंतु हेतू चांगला नव्हता, म्हणून ती पूर्वभजनाकडे ती क्रिया गेलेली नाही. किंवा मग एखाद्या वेळेस असं असू शकतं की हेतू चांगला असेल पण पदार्थ चांगले भेटले नाही, उपलब्ध नाही झाले, मग त्या ठिकाणी काय होणार आहे की ती क्रिया पूर्वभजनाकडे जाणार नाही, पुढे वाढणार नाही, विधीमध्ये ती पडणार नाही क्रिया. म्हणून आपल्याला क्रिया कशी पाहिजे, दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत, की हेतू पण चांगला असला पाहिजे आणि क्रिया देखील निर्दोष असली पाहिजे. तर इथे सौजन्य दोष नाही, हे सौजन्याचा तो भाग आहे, उष्ट देण्याचा भाग नाही आहे. जसं भाईदेव व्यासांनी जे उष्टे बोरं दिलेली आहेत त्याच्यामध्ये उष्ट देण्याचा भाव नाही आहे, सौजन्य आहे. म्हणजे आमच्या स्वामींना जे आम्ही बोरं खाऊ घालणार आहोत ते कसे पाहिजेत, किती सर्वसाधारण विचार आहे बरं का तो, म्हणजे काय बोलतात, निरागसपणे केलेला. सर्वसाधारण म्हणण्यापेक्षा तो निरागसपणे, त्यांच्या डोक्यातच नाही की आपण उष्ट देतोय, त्याच्यामध्ये तो भाव तसा आहे की आपल्याकडनं गोड दिलं गेलं पाहिजे. पदार्थ कधी पण कसा दिला गेला पाहिजे, तुमच्याकडे कोणी पण जेवायला येत असतील, साधूच नाही म्हणत मी, कोणी पण, तुमचं वैरी जरी कोणी जेवायला येत असेल, वैरी आपल्या आयुष्यात नसलाच पाहिजे, पण असेल कोणी आपण जोडून ठेवलेला आहे, तो जरी आला तरी पदार्थ उत्तमच बनवता आला पाहिजे. जर का तुम्ही तुमच्या नावडत्या व्यक्तीसाठी जर का उत्तम पदार्थ बनवू शकलास तर तुम्ही कुणासाठीही उत्तम पदार्थ तुमच्याकडनं आपोआप बनला जाईल. म्हणजे आपल्याला पदार्थ उत्तम बनवण्याचा, उत्तम प्रकारे वाढण्याचा सगळ्याचा एक अभ्यास असला पाहिजे. मी ह्याचा पण एक क्लास घेत असतो बरं का. म्हणजे पदार्थ एखादा उत्तम कसा बनवायचा, आपण बनवतो फक्त, परंतु तो उत्तम बनला पाहिजे आणि तो उत्तम दिसला पण पाहिजे. तर काय होत असतं की कधी कधी ती क्रिया आपली वाढती होत असते. पदार्थ आपण असं तसाच बनवला तर समोरचा व्यक्ती 2 घास कमी जेवणार आहे, पदार्थ उत्तम बनवला तर कदाचित 2 घास जास्त खाणार आहे. म्हणजे त्या पदार्थामध्ये ते किती घास कमी खावं जास्त खावं त्याचा भाग जर का तो सोडला तर पदार्थ मात्र आपल्याला देताना तो उत्तम माध्यमातनच, उत्तम पद्धतीनेच, उत्तम प्रतीचाच देण्याचा भाव आपला असणं आवश्यक आहे. नाही तर ते स्वामींनी सांगितलं ना, देवविडा सुकली ऐसी पाने वगैरे अशी ते दिली है ना, ते म्हणतात आम्हाला स्नान करायला जायचंय, ते सुपाऱ्या ते छोट्या छोट्याच द्या, म्हणजे ते किलो मध्ये जास्त येतात. पण कशा पाहिजे सुपाऱ्या, खाण्यासाठी कुठल्या सुपाऱ्या, चांगल्यातली दे बरं का, खायची सुपारी. आणि देवाला जी व्हायची आहे, मुळात तर माझं म्हणणं वाहूच नका, वाहता आहे तर कशी व्हा, चांगल्या प्रतीची व्हा, उत्तम प्रकारची ती वाहिली पाहिजे. आपण कुठलाही पदार्थ द्यायचा तर उत्तम प्रकारचा आपल्याला तो पदार्थ देता आला पाहिजे. आणि म्हणून भटोवास म्हणतात सौजन्य दोष नाही, म्हणजे देण्याचा भाव उत्तम आहे, जरी पदार्थ उष्ट असला तरी देण्याचा भाव उत्तम आहे. अजून एक महिला वर्गांमध्ये एक असं थोडस गैरसमज किंवा काय हे असतं की त्यांना जर का सांगितलं की हे आता आपण जे काही भाजी बनवली आहे किंवा डाळ बनवली आहे खाऊन थोडस चाखून बघा, मीठ वगैरे बरोबर आहे का, नाही नाही नाही, उपार दाखवल्याशिवाय आम्ही खाणार नाही, असं नाही. उलट तुम्ही ते आधी बघा बरोबर मीठ वगैरे आहे का, म्हणजे कदाचित आपला उपार जर का देव स्वीकारणार असतील, भाजी आळणी असेल तर बघा, हे पण लक्षात घ्या. आपल्याला देवाला जर का ताट वाढण्याचा भाव तुमचा आहे
तर ते पदार्थ आळणी आणि वगैरे असे दिले गेले पाहिजेत का? तसं नाही. तुम्हाला जर का द्यायचं आहे तर तो उत्तम द्या. त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं जर का चाखून बघितलं तर काही हरकत नाही, काही दोष नाही. कारण की तुम्ही ह्यासाठी खाताय का, की नंतर आपल्याला भेटणार नाही म्हणून बनवता बनवताच खाऊन घ्या, असं आहे का हेतू तुमचा? तुमचा हेतू आहे की जो पदार्थ वाढला जाणार उपारामध्ये किंवा साधूंना, तो नंतर त्यांना म्हणावं की मीठ घ्या वगैरे. तर काही लोक वरून मीठ घेत नसतात बरं का, किंवा मीठ मागत नसतात. मग त्यावेळेला ती आळणीच भाजी ते खातील. तुम्ही म्हणाल की बाबा याच्यात मीठ कमी आहे घ्या, ते म्हणतात नाही आम्ही वरून मीठ मी घेत नाही. मग काय करणार? पदार्थ तर आपला गेला ना आळणी. उत्तम द्यायचा आहे तो आळणी गेला. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जर का थोडस एक थेंब जर का चाखून बघितला आतमध्ये तो पदार्थ, ती भाजी म्हणा काय, तर मग आपल्याला वरून तिथे मीठ टाकता येतं. बनवतानाच ते मीठ टाकलं जातं त्याच्यामध्ये आणि मग तो पदार्थ उत्तम आपल्याला वाढता येतो. म्हणून त्याच्यामध्ये या भटोबासांच्या वाक्याचं की सौजन्य दोष नाही. तुमचा हेतू चांगला आहे, क्रिया उत्तम आणि पदार्थ उत्तम झाला पाहिजे म्हणून तुम्ही ते जर का बघत असाल तर ते उष्ट करणे नाही. नाका गोसावी म्हणितले असे आणि सौजन्य दोष नाही. का बरं? ह्याला प्रमाण काय देतात भट्टोबास? ना आवडी अवांका नाही. भट्टोबासांनी स्वामींच्या वचनाचं प्रमाण दिलंय. भट्टोबास काही स्वतःच्या खिशातलं काही सांगत नसतात. हा येथीचेची बोलेल की असं स्वामींनीच भट्टोबासांना वरदान दिलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आवडी अवांका नाही म्हणजे पैठणला भोगावती या ठिकाणी जानोपाद्यांची स्वामींची भेट झालेली आहे आणि निघता समय काय झालेलं आहे की बाईसांनी तांबूळ प्रसाद दान सर्वांना दिलेलं आहे. जानोपाद्यांनी तो प्रसाद ग्रहणही केला आणि आपल्या उपरण्यामध्ये बांधून पण घेतलेला आहे आणि तो उपरणं समोर केलं त्यांनी की ह्याच्यामध्ये तो तांबूळ प्रसाद द्या. आता तांबूळ म्हणजे पानाचा काथाचा जो डाग असतो ना तो निघत नसतो. आत्ताच्या काळामध्ये आपल्याला कपड्यांची उपलब्धता भरपूर आहे. आधीच्या काळामध्ये कपडे म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये कपडे असायचे आपल्याकडे, मोजके कपडे असायचे आणि त्याच्यामध्ये पण उपरणं हे सफेद असणार आणि त्याच्यामध्ये जर का तांबूळ प्रसाद घेतलं तर त्याला डाग पडणार. म्हणजे तो कायमस्वरूपी तो गेला, म्हणजे त्याला डाग पडला, तो डाग निघणार नाही. म्हणून बाईसा म्हणते बटिका या कपड्याला डाग पडून जाईल, हा कपडा खराब होऊन जाईल. तेव्हा ते म्हणतात नाही होऊ द्या खराब, द्या ह्याच्यामध्येच द्या. तेव्हा स्वामी म्हणतात बाई आवडीशी काही अवांका आहे? म्हणजे आवडीला काही मर्यादा आहे का? आपण दंडोत घालताना कुठली जागा बघतो? धूळवाली की चांगली? चांगलीच जागा बघतो आणि धूळवाली जागा असेल तर मानसिकच दंडोत होतात आपले. कपडे खराब नाही झाले पाहिजे. दंडवताने जीव स्वरूपाचं मळीनत्व निघून जातं, पण कपडे खराब होण्याचं टेन्शन जर का असेल तर आपण आपलं जीव स्वरूप मळीन राहिलं तरी चालेल, पण कपडे मात्र मळीन झाले नाही पाहिजे. कपडे परत धुता येतात, नवीन करता येतात, परंतु जीव स्वरूप जे मळीन आहे त्याला काही धुता येत नाही, काही करता येत नाही. त्याच्यासाठी ते प्रायश्चित्ताचे दंडवतच आहेत. चतुर्विध दुःखेसी ते दंडवत जर का घातले तरच ते जीव स्वरूपाचं मळीनत्व जाणार आहे. कपडे कपडे किती जपायचे आपण? जानोपाद्यांनी तो काही कपडा जपलेला नाही. त्यांनी ते जो प्रसाद आहे तो प्रसाद मात्र तो जतन केलेला आहे. प्रसाद किंवा ईश्वर पैकीचं काही जतन करताना आपल्याला आपल्या ज्या भौतिक नाशिवंत गोष्टी आहे त्याच्या जतनाकडे काही लक्ष नाही दिलं तरी चालेल. त्या गोष्टी परत परत आपल्याकडे नव्या स्वरूपामध्ये येत राहतात. परंतु ईश्वर विधी जो आहे तो एकदा जर का गेला तो परत येणं शक्य नाही. आणि म्हणून या ठिकाणी आवडीसी अवांका नाही. तुम्ही जेव्हा सेवा घेता तर खूप वेळा आपण आपल्या कपड्यानुसार सेवा घेत असतो बरं का. आपण पांढरे शुभ्र कपडे घातलेले असतील तर आपण पांढरं शुभ्र मीठ वाढण्याची सेवा घेणार. जे मिठाचं कसं असतं की एकदा वाढलं की एका कोपऱ्यात उभं राहायचं. तुम्ही काय करता? मी मीठ वाढतोय. आता थेट पुढच्याच पंक्तीला मीठ वाढण्याची सेवा आहे आणि मीठ वाढताना तेल बिल काही लागत नाही असं. परंतु किंवा किंवा पाणी वाढण्याची सेवा असेल तर तिथे बघतो पाणी जे आहे ना ते पहिल्यापासून शेवटपर्यंत वाढावं लागेल, मग ते पाणीचं नको. किंवा भाजी वाढायला घेतली तर तेलाचं अंगावर उडेल वगैरे, कपडे खराब होतील, भाजी वाढायला नको. म्हणजे सगळ्या सेवा आपण असं करतो की हे नको वाढायला, ते नको वाढायला. मग काय केलं पाहिजे? मग वाढलेलं आपण जेवायलाच बसूया आता. म्हणजे पहिल्या पंक्तीत एकदा जेवण झालं म्हणजे आपण काय झालं,
कपडे उत्तम असल्यामुळे सेवेपासून वंचित राहिलो आपण. कपडे उत्तम असल्यामुळे दंडवत नाही घातले आपण. कपडे उत्तम असल्यामुळे आपण इतर कुठल्या गोष्टीमध्ये सहभागी झालो नाही, लांब लांब राहिलो, धुळीपासून लांब वगैरे. म्हणून आमचे स्वामी सांगतात नवे वस्त्र न नेसावे. आणि माझं असं म्हणणं आहे बरं का, ईश्वर कार्याच्या ठिकाणी जाताना खरोखर नवीन कपडे घालूनच नाही जायचे. जर का ते कपडे आपल्या सेवेला अडथळा आणत असतील तर जुनेच कपडे घालून जायचे. आता ते नवे वस्त्र का न नेसावे याचं त्या अस्तिबरीच्या गुढ्यामध्ये सांगितलेलं आहे की नवे वस्त्र नेसल्याने काय काय होऊ शकतं, काय काय दोष घडू शकतात. त्याच्यामध्ये हा सेवेचा भाग सांगितला की सेवेपासनं आपण दंडवतापासनं म्हणून आपण वंचित राहू. म्हणून त्या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये अडथळा येणाऱ्या काही ज्या गोष्टी आहेत, ईश्वर कार्य ठिकाणी जाताना दागिने नाही घालून गेले तरी चालतात, त्याचं टेन्शन राहत नाही ना मग काही. म्हणजे आपण कसं सेवेला तिथे गेल्यानंतर सेवा एके सेवा. आमच्या एका ठिकाणी मी बघितलं की त्या ज्या बाई आहेत वयस्कर 50-55 त्यांचं वय आहे, ती इतकी सेवा करत असतात कुठल्याही कार्यामध्ये. तर मी एकानं विचारलं, हे नेहमी सेवेमध्येच जास्त दिसतं, म्हणजे त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, काही वर्गणी द्यायला म्हणा, खर्च करायला म्हणा, ते पैसे देऊ शकत नाही, परिस्थिती एकदम गरीब आहे. तर त्यांनी बघितलं आपल्याकडे पैसे नसले तर काय झालं, आपल्याकडे स्वामींसाठी सेवा करण्यासाठी आपलं देह आहे म्हणून ते सतत सेवा करताना दिसतात. म्हणजे ईश्वराच्या उपयोगी पडताना नुसतं द्रव्य रूपानेच उपयोगी पडत आहेत असं काही नाही. तनाच्या रूपाने, मनाच्या रूपाने सुद्धा आपल्याला उपयोगी पडता येत असतं. आणि म्हणून हे सगळं करताना आपली आवडी असली पाहिजे. अर्थात मी हे पण तुम्हाला परत सांगेन की ईश्वर कार्याच्या ठिकाणी येताना नवीनच कपडे घालून यायचे, परंतु ते नवीन कपडे खराब होतील म्हणून त्या सेवेपासून वंचित राहायचं नाही. उलट चांगली सेवा तिथे करे. कपडे खराब झाले तर झाले, काहीही बघायचं नाही. म्हणजे तिथे आपल्या कपड्यांमध्ये ममत्व परत आलं ना, की जुनेच कपडे घालून जाऊ म्हणजे सेवा करायला, म्हणजे नवीन कपड्यात परत आपलं ममत्व आहेच आहे. ईश्वराच्या कार्याला महत्व दिलं गेलं पाहिजे, उपस्थित विधीला महत्व दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून आवडी अवांका नाही. आणि त्या ठिकाणी ते जे जानोपाध्ये आलते ना, त्यांचं एक धोतर जे ते फाटलेलं होतं ते शिवत होते रात्री, आणि ते म्हणाले कुठे चालले घरचे. म्हणजे त्या ठिकाणी ते फाटलेलं धोतर शिवून, म्हणजे ही परिस्थिती आधीच्या काळामध्ये होती, मोजके कपडे असायचे. आणि त्याच्यामध्ये पण आता ही उपकरणं खराब होणार आहे, तर मग तरी देखील त्यांनी तांबूळ प्रसाद त्याच्यामध्ये बांधून घेतलेला आहे. स्वामी म्हणतात बाई आवडीची काही अवंक आहे, आवडीला कुठल्याच प्रकारची मर्यादा नाही, अडथळे नाहीत. जसं लखुदेवबा भटोबासांचे मावस भाऊ यांच्या कानावर आमच्या स्वामींचं नाव पडलं आणि तसेच रात्रीच्या रात्री ते निघालेले आहेत, जालन्याला पोहोचले. स्वामी त्यांना विचारते हे तुम्हा श्रुत की दृष्ट, ते म्हणाले श्रुत, दृष्ट नाही, स्वामींना कधी बघितलं नाही, नुसतं नाव कानावर पडलं, वेद वाढला आणि मग सरळ स्वामींकडे रात्रभर प्रवास करून आलेले आहेत. म्हणजे आवड ज्या ठिकाणी निर्माण होते त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या कारणाचं तुम्ही कारण देऊ शकत नाही, कुठलंच कारण देताच येत नाही आपल्याला, तिथे कारण हा विषयच येत नाही. आणि ज्या ठिकाणी कारण दिलं जातं त्या ठिकाणी काहीतरी आपली आवड कमी असते किंवा नसते, किंवा त्याच्यामध्ये मिश्रता असते, आवड नावड मिश्र असतं ते. आणि म्हणून ज्या ठिकाणी आवड आहे, लहान पोरांना किती ऊन असो आपल्याला घरात बसून ऊन लागतं, लहान पोरांना तेवढ्या उन्हात खेळता येतं का ना, आवडी अवांका नाही, खेळायची एवढी आवड आहे त्यांना की त्यांना ते ऊन लागत नाही, आपल्याला लागतं. म्हणजे इत्यादी प्रकारे स्वामींच्याच वचनाचा दाखला देत ते म्हणतात. आणि ते उगेचे राहिले ज्यांनी आक्षेप घेतलेलं की हे उष्ट वाढलं भटोबासांना, तर त्यांना वचनाचंही प्रमाण दिलं आणि सौजन्याच्याही बाबतीमध्ये त्यांना सांगितलं की सौजन्य दोष नाही, ते बोलणारे उगेचे राहिले, ते गप्प बसले. भटोबास ते जेविले, जे उष्ट वाढलेलं होतं ते भटोबास म्हणाले नाही की मला उष्ट का वाढलं, मी गुरु आहे वगैरे, परंतु त्यामागे त्यांचा हेतू मात्र उत्तम असल्यामुळे त्या देणाऱ्यांचा त्यांनी उष्ट देऊन देखील त्या ठिकाणी भटोबास ते त्यांचं जे अन्न आहे वाढलेलं ते भटोबासांनी ग्रहण केलेलं आहे, जेवलेले आहेत ते. अशा प्रकारे या ठिकाणी आपण आजच्या सत्रामध्ये
26 आणि 27 अशा 2 प्रकारच्या ज्या स्मृती आहेत 2 क्रमांकाच्या, ते या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेले आहेत. दंड